हॅलो गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपला डे 2 आहे, म्हणजेच पार्ट 2. सो आपण आता पहिलं जातो आहे नानी दबनच्या इकडे. तिकडे जाऊन आपण नाश्ता वगैरे करू मस्त पोटभर, आणि मग तिथून आपण एक्सप्लोअर करायला सुरुवात करू. जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर पहिलं पार्ट 1 बघा. सकाळी थोडं लवकर निघायचं होतं, पण टाईमपास करता करता वेळ झाला आणि आता 10 वाजलेत. सो आता इथून आपलं डेस्टिनेशन 10 मिनटाच्या अंतरावर आहे, 4.3 किलोमीटर्स. इकडलं वेदर पण मस्त, एकदम थंड थंड आहे. हा दुपारी होऊन जाईल ह्युमिड, त्याला तर काय ऑप्शन नाही, पण आता एन्जॉय करूया आपण. सो आपला आजचा प्लॅन तर असा ठरलेला आहे की पहिलं जाऊया आपण नाश्ता करायला नानी दमनच्या इकडे. मग तिथून तसंच पुढे रस्ता आहे मोती दमनच्या फोर्टसाठी. सो तिकडे जाऊया, फोर्ट एक्सप्लोअर करूया. त्यानंतर मग एक गार्डन आहे, तो गार्डन एक्सप्लोअर करूया. त्यानंतर मग थोडंसं ऊन कमी झालं की मग आपण बीचेसवर जाऊया. जर ऊन नसेल, फोर्ट झाल्यानंतर ऊन नसेल, तर मग आपण डिरेक्टली मोती दमनच्या बीचवरती जाऊया. बघूया काय तिकडे. नानी दमनमध्ये एवढं तर काय नाही असं बघण्यासारखं. जो एक फोर्ट आहे तो त्याची हालत खूपच बेकार आहे, बट जर वेळ मिळाला तर तिकडे पण जाऊन बघून येऊया एकदा. बघू काय काय कव्हर करता येतं आजच्या दिवसात. आलो आपण इकडेच कुठेतरी आहे. चला आता मोती दमन. टेस्ट करायच्या नादामध्ये खूपच खाल्लं, तर वाटत नाही भूक लागेल दुपारी. असं वाटतंय काल जिथे आलेलं दुबई मार्केटच्या इकडे, तिथे आलं आहे. हां बरोबर, तिकडेच आहे. हाच आहे तो दुबई मार्केट. चला थोडंसं आता या रस्त्यावर मजा घेऊया गाडीची. आलो वाटतं आपण. येस, सो हा इकडला मेन गेट आहे. हा फोर्टचा वरचा एरिया आहे, आणि तिथून हे इकडे बघितलं तर दमन
म्युनिसिपल काउन्सिल त्याचं नाव आहे. आणि त्यानंतर हा जो पूर्ण एरिया आहे तो मिनी गोवा केला आहे, म्हणजे पोर्तुगीज काइंड ऑफ पोर्तुगीज स्टाईल. आज जास्त गर्दी नाही कारण की गणपती आहेत, त्यामुळे मे बी काल गर्दी असेल, काल पण नसेल बहुतेक, कालच गणपती आले सो काल नसेल गर्दी. आता गर्दी नसेल जास्त इकडे, गणपती आहे तोवर. हे पूर्ण मिनी गोवा चालू. आणि त्याच्यानंतर इकडे एक चर्च आहे. हे चर्च बॉम्ब येशूला समर्पित केलेलं आहे. 1603 मध्ये पूर्ण झालेलं हे चर्च पोर्तुगीज काळातलं दमनचं सर्वात नाशवंत चर्च म्हणून ओळखलं जायचं. भारदस्त दर्शनी भाग आणि उत्तम प्रकारे सजवलेले आतील भाग, बुलंद छत, कोरीव आणि 6 संतांच्या पुतळ्यांनी सुशोभित केलेला दरवाजा लक्ष वेधून घेतो. स्ट्रक्चर जो बनवलं आहे हा एक मस्त व्ह्यू आहे इकडे. इथे घरं पण आहेत बहुतेक, काय लोक राहतात इकडे. आय डोंट नो माईकचा आवाज किती येत असेल, माईक किती कॅप्चर करतोय ते. ही इकडे जी घरं आहेत पोर्तुगीज स्टाईलचं वाटतंय. तसे तर इथे पोर्तुगीजच होती राहायला बरेच वर्ष, म्हणजे ऑलमोस्ट 400-450 वर्ष होते पोर्तुगीज इकडे. सो हे जे पूर्ण स्ट्रक्चर दिसत आहे इकडे, हे सगळं पोर्तुगीज स्टाईलमध्ये आहे. ते ऊन तर नाही पण ह्युमिडिटी भरपूर आहे, सो घाम खूप येत आहे. मोठा फोर्ट आहे. आपण हा जे आतमध्ये दिसतंय हा सगळा पूर्ण फोर्टच आहे. हा पूर्ण एरिया फोर्ट आहे पूर्ण. आणि ह्याच्या आतमध्ये पूर्ण एक प्रकारे सिटी बोलता येईल, सिटी सारखंच आहे एक प्रकारे. डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट आहे दमणचा, तो पण फोर्टच्या आतमध्ये. इंग्लिशमध्ये तर नाही लिहिली दिसत आहे. कोणाला येत असेल वाचायला तर प्लीज कमेंट करून त्याचा अर्थ सांगा. चला, सो आता आपण इकडून पूर्ण असं फिरून एक्सप्लोर करूया. चला. सो आता पाऊस पडायला लागला आहे आणि भिजलो पण आहे मी थोडासा. पोट तर फिरून झाला आहे. सो आता रूमवरती जातो फ्रेश वगैरे होऊन, मग पाऊस जरा कमी झाल्यावरती वापस बाहेर येतो, मग आपण बीचवरती जाऊ. A few moments later. सो आता टाईम झालं 6:21 आणि आता आपण चाललो मोती दमन बीचला. मध्ये खूप पाऊस वगैरे पडत होता, त्यामुळे मी पुन्हा रूमवर आलो आणि भिजलेलो पण, कपडे वगैरे पण भिजलेले.
त्यामुळे मग रूमवरती येऊन चेंज वगैरे करून रिलॅक्स झालो. मग आता पाऊस गेला आहे, म्हणजे मगाशीच गेला, पण म्हटलं आता डायरेक्ट बीचवरतीच जाऊ. आपण मागच्या पार्टमध्ये ज्या बीचवर गेलो देवका बीच, ऑलमोस्ट तसेच सेम टू सेम बीच आहेत, काय मेजर डिफरन्स नाही आहे. सो बघू तरी जाऊन काय आहे काय नाही. ॲक्च्युली अजून एका गार्डनमध्ये पण जायचं होतं, बट पावसाने पूर्ण घोळ घातला, त्यामुळे आपण ते कॅन्सल करून टाकलं. मला वाटलेलं वन डेमध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी होऊन जातील, बट नाही होत. सो बघू, उरलेल्या गोष्टी नेक्स्ट टाईम कधी आलो तर एक्सप्लोअर करेल. एक गोष्ट मी नोटीस केली, इथे देहरादूनच्या गाड्या खूप आहेत. काय माहीत नाही त्याच्या मागचं लॉजिक काय. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपण इथे राईटला आलेलो सकाळी, आता इथून दाखवते लेफ्ट. कितना लीटर है? 92 फुल. सो मी आता रूमवरती आलोय आणि उद्या लवकर घरी निघायचा प्लॅन आहे. सो आता मी पटापट बॅगा वगैरे भरून ठेवतो. आपण व्हिडिओचा शेवट इकडेच करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय, टेक केअर अँड बी हॅपी.